आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य माणसाचा विचार तिथपासून ते अगदी मोठ्या प्रमाणात झालेली विकास कामं, मग समृद्धी महामार्ग आहे, अटल सेतू आहे, पुणे मुंबई नागपूर सारख्या शहरांना मोठ्या प्रमाणात मेट्रोचे नवीन मार्ग सुरू झाले। शिवाय आपण पाहिलं तर की महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी, मग सोलापूर असेल, शिर्डी असेल, अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणची, सिंधुदुर्ग असेल, काही विमानसेवा सुरू झाली, काही सुरू होती, नवी मुंबईचं विमानतळ लवकर सुरू होते। याबरोबरच सर्वसामान्य माणसाचा विचार करताना लाडकी बहीणसारखी अत्यंत लोकप्रिय योजना जी त्याच्यामध्ये आज आमच्या भगिनींसाठी दर महिन्याला पैसे तिथून मिळायला सुरुवात झाली। किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने सुद्धा त्याच्यातला वाटा उचलला। आमच्या महिलांना एस टीमध्ये 50% सवलत मिळाली तिकिटांमध्ये, त्याच्यामुळे आमच्या मुलींसाठी उच्च शिक्षण आता मोफत मिळायला। याबरोबर असंख्य कामं मला असं वाटतं की या सरकारने यांच्या काळामध्ये केली। त्यामुळे एकूणच माननीय देवेंद्रजी असतील, माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय अजितदादा असतील, या तिन्ही नेत्यांनी मागच्या 2.5 वर्षामध्ये प्रचंड कष्ट घेतले, खूप काम केलं। त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक वेगवान विकासाचं उद्दिष्ट साध्य करणारं किंवा त्या दिशेने प्रवास करणारं सरकार म्हणून आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करणारं सरकार म्हणून या सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता आहे। आणि म्हणून मला विश्वास वाटतो की पुन्हा एकदा या राज्यातली जनता नक्कीच महायुतीच्या या सगळ्या नेत्यांवरती, उमेदवारांवरती एकूणच विश्वास ठेवून पुन्हा एकदा सरकार आणतील असं मला विश्वास वाटतो। गेले 5 वर्ष, 2.5-3 वर्ष तुमचं सरकार राहिलेलं आहे। तुमचे 2.5-3 वर्ष महाराष्ट्राने पाहिले, मात्र कोणकोणते असे मुद्दे असतील की भविष्यात तुम्ही ते करणार आहेत आणि ते पाहून मतदारांनी तुम्हाला मतदान करणं अपेक्षित आहे? मला असं वाटतं की जनहिताच्या अनेक चांगल्या योजना सरकारनं आणल्या, पण मला भीती याची वाटते की बघा, काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे साहेबांनी हे वक्तव्य केलं की खरं तर ज्यांनी ते करून दाखवलं, ज्या वेळेला 2014 ते 19च्या काळामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अनेक योजना या राज्यामध्ये आल्या, मग जलयुक्त शिवार असेल, अजून कुठल्या कितीतरी योजना ज्या यांचं सरकार आल्यानंतर यांनी बंद केल्या। आजही असे म्हणतात की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या सगळ्या योजना बंद करू। मला असं वाटतं की ज्यावेळेला सर्वसामान्य माणसाच्या उद्धाराचा विचार केला जातो, त्यामध्ये अनेक योजना या राज्य सरकारने आली। म्हणजे बळीराजा मोफत वीज, जे काय आता आपण पाहिलं की मोफत वीज योजना जी आहे ती आणली गेली, लाडकी बहीणची योजना आणली गेली। पुढच्या काळात मला असं वाटतं की ह्या योजना बंद करण्याचं त्यांनी जाहीर केलं। तर मला नक्की ही महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे, ती पाहतीये आणि त्यांच्यासाठी म्हणून आणलेल्या योजना भविष्यात हे बंद करणारं सरकार कुणालाच नको आहे। आम्ही जे काम हातामध्ये घेतलं की एक महाराष्ट्र बघा, देशातलं प्रथम क्रमांकाचं राज्य आहे की सगळ्यात जास्त विदेशी जी गुंतवणूक आहे, परदेशी गुंतवणूक, ती महाराष्ट्रात आली। आज महाराष्ट्राचा विकासाचा दर पहा, इतर राज्यांच्या तुलनेत आपण खूप पुढे आहे। त्यामुळे भविष्यात एक विकसनशील राज्य म्हणून, प्रगतशील राष्ट्र म्हणून, राज्य म्हणून जो काही विचार आणि जो निर्णय मला असं वाटतं की आमचे नेत्यांनी जे कामातनं दाखवून दिलं, तो पुढच्या काळात तो निश्चितपणे तो संकल्प पूर्ण केला जाईल असा मला विश्वास वाटतो। नरेंद्र मोदी यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवला गेला लोकांचा, काय वाटतं महाराष्ट्राची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याकडे पाहून पुन्हा एकदा मतदान करेल? बघा, महाराष्ट्रातल्या जनतेला केंद्र सरकार म्हणून सुद्धा मोदीजींच्या नेतृत्वाखाली खूप अनेक योजना मोठ्या प्रमाणात मिळाल्या। मी मगाशी उल्लेख केला तसं ह्या मोठ्या महानगरामध्ये मेट्रोचं जाळं विस्तारलं गेलं। या राज्यातील जनतेसाठी म्हणून आज रेल्वेच्या माध्यमातून जवळजवळ 1 लाख कोटी रुपयाची कामं महाराष्ट्रात रेल्वेची चालू आहेत फक्त। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे। राज्य सरकारनं 10 नवीन शासकीय मेडिकल कॉलेजची घोषणा केली। अनेक स्तरावरती राज्य सरकार, केंद्र सरकार, मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आज गेले 2.5 वर्ष मोदीजींच्या काळातली, 10 वर्ष देवेंद्रजींचं सरकार होतं, युतीचं सरकार त्या काळातले 5 वर्ष, हा सगळा जर विचार करता तर मधलं 2.5 वर्षाचं सरकार, त्याची तुलना जर या बाकीच्या मोदीजींचं 10 वर्ष आणि आत्ताचं हे 2.5 वर्ष सरकार, देवेंद्रजींचं 5 वर्ष, याची तुलना केली तर निश्चितपणे महाराष्ट्रातील जनतेला हे नक्की लक्षात येईल की खऱ्या अर्थानं विकासाचं काम करणारे, लोककल्याणाचं काम करणारं, जनतेच्या हिताचं काम करणारं सरकार हे महायुतीचंच आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा विश्वास नक्की महायुतीच्या पारड्यामध्ये विश्वास हा महाराष्ट्रातील जनता टाकेल। अण्णा, तुम्ही आता विमानतळाचा विषय काढला, पण महाराष्ट्रातील 2 प्रमुख विमानतळ, पुण्याचं विमानतळ असेल किंवा नवी मुंबईचं विमानतळ असेल, त्याच्या नावाची मागणी जी आहे ती आता केंद्र सरकारच्या दारात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं, पण ती दोन्ही नावं दिली गेली नाही। बोललं जात नाही, अनेक प्रस्ताव दिल्लीला
हे प्रस्ताव आलेले आहेत, दिल्लीला गेली नाही. तुम्हाला सांगतो दिबा पाटील साहेबांचं नाव असेल, हे नवी मुंबईच्या विमानतळाला आहे. पुण्याच्या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव देणं आहे. संभाजीनगर विमानतळाचं नाव देण्याचा विषय आहे. कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव, हे चारही प्रस्ताव हे राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवलेले आहेत. आणि त्यामुळे लवकरात लवकर निश्चितपणे हे प्रस्ताव केंद्रामध्ये कॅबिनेटमध्ये पास होतील. मला असं वाटतं की शेवटी विकासाचं काम करताना, राज्याला प्रगतीपथावर नेताना शेवटी आमच्या संस्कृती, आमच्या परंपरा, आमच्या महापुरुषांच्या स्मृती ह्या जतन करण्याचं कामसुद्धा या सरकारच्या काळामध्ये झालं. आणि म्हणून हे सुद्धा प्रस्ताव दिल्लीत आहेत, ते लवकरात लवकर पारित होतील. पण म्हणून सर्वांगानं सर्वार्थानं या राज्यातलं सरकारने प्रत्येक घटकाचा विचार केला, प्रत्येक गोष्टीचा विचार केला. ही महाराष्ट्रातली जनता पाहते आणि विकासाला, राज्याला प्रगतीच्या पथावरती नेणारं हे सरकार आहे. हे म्हणून पुन्हा एकदा राज्यातली जनता नक्की विश्वास ठेवेल. बिगुल वाजलेला आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामधून येतात, पुण्यामधून येतात, शरद पवार आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये. आव्हान आहे का? कारण लोकसभेला शरद पवारांचा स्ट्राईक रेट राहिलेला आहे आणि तुमचा संघर्ष जो आहे तो थेट शरद पवारांशी असणार आहे. मला असं वाटतं की शेवटी ज्याचा त्याचा अजेंडा जो तो ज्याच्या याची लढाई लढतच असतो. पण लोकसभेचे संदर्भ वेगळे आहेत, हे संदर्भ वेगळे आहेत. अनेक गोष्टी ह्या वेगवेगळ्या निवडणुका हे वेगवेगळ्या पातळीवरती लढल्या जातात किंवा वेगवेगळ्या विषयांवरती येतात. मला नक्की खात्री आहे की विकासाच्या कामावरती आणि जे काम महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचं म्हणून मागच्या 2.5 वर्षात या महायुतीच्या सरकारने केलं, जनता विश्वास ठेवीलच. पण मला असं वाटतं की ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतात. पण मला याचा पूर्ण खात्री आहे मला की या महाराष्ट्रातली जनता एकदा या कामावरती विश्वास ठेवेल. या महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करून या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवेल याची खात्री वाटते. त्यामुळं शेवटी लढाई आहे, हे युद्ध आहे, हे तर लढावंच लागणार. ते त्यांची लढतील, आम्ही आमची लढणार.